पहिला चेंडू घेऊन येतोय, पहिला षटक घेऊन येतोय शिवम, सामना करेल तो सचिन. स्ट्रायकिंग एंड वरती सचिन, पहिला चेंडू आपटलाय, तेच तर्रार चेंडू, गालाचं चुंबन घेऊन चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. तेच तर्रार गोलंदाजी शिवम पुन्हा एकदा सज्ज होतोय, पुन्हा आपटलाय, तेच तर्रार. काय गती आहे चेंडूला, काय गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. शिवम पुन्हा एकदा आपटण्याचा प्रयत्न, पण चेंडूने उंची प्राप्त केली नाही आणि शरीराचा वेध घेतला. निर्धाव चेंडूची सांगता, लगातारचे 3 चेंडू निर्धाव. स्ट्रायकिंग एंड वरती सचिन पाहायला मिळतोय. कुठेतरी बर्डन असेल, कुठेतरी टेन्शन असेल. 3 चेंडू मी निर्धाव केलेत, येणारे 3 चेंडू कशा प्रकारे हाताळणार शिवम. बॅटची कडा घेतली, फटका सजवण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू घोषांकित क्षेत्रात गेला. 4 चेंडू नंतर आपल्या संघाचं खातं उघडलंय सचिनने आणि धावफलक जाऊन पोहोचले 1 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल शिवम, सामना करेल तो सचिन. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय. नियम क्रमांक 22 चं उल्लंघन करताना पाहायला मिळतोय शिवम आपल्याला इथे. आणि 1 धावेची भर पडते धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचतंय ते 2 या आकड्यावरती. 4 चेंडू हाताळल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलंय 2 या आकड्यावरती. पुन्हा एकदा आपटण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय 1 बाउन्स. शेवटचा चेंडू, सामना करेल सचिन, घेऊन येतोय शिवम. काय गोलंदाजी आपल्याला. तेच तर्रारला प्रत्युत्तर दिलंय, हमला केलाय, हमला केलाय शिवम वरती आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार. धावफलक जाऊन पोहोचलंय 8 या आकड्यावरती. काय गोलंदाजी शिवमने केली. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आला अजय. गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल आपल्याला अजय. पहिलं षटक हातात असताना शिवम यांच्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला 8 रन आल्या गोलंदाजीतून. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल तो आता आकाश. बॉलिंग ट्रॅक वरती अजय. ओरोशिप बी संघाकडून पहिला चेंडू आपटलाय, पंचांचा निर्णय येतोय. अतिरिक्त चेंडू, एकच धाव आहे ना सर वाईटच्या स्वरूपात. वाईट +1. धन्यवाद. धावसंख्या 2 नि वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावरती. पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नांना यश येताना पाहायला मिळत नाहीये. पुन्हा दिशाहीन गोलंदाजी, पुन्हा वाईटच्या स्वरूपात 1 धाव वाढते. धावफलक जाऊन पोहोचते त्या 11 या आकड्यावरती. पुन्हा एकदा आपटलाय, अपील केले पंचांकडे झेलबादची, पण पंचांनी ती फेटाळून लावले. निर्धाव चेंडूची सांगता करताना पाहायला मिळतोय अजय. धावफलक स्थिर 11 या आकड्यावरती. तेच तर्रार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ओरोशिप बी या संघाकडून. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय अजय, सामना करेल आकाश. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, क्षेत्ररक्षक आहे, धाव घेण्याचा प्रयत्न, पण सचिनने नकार दिला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावफलक स्थिर 11 या आकड्यावरती. पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करेल का.
पुन्हा एकदा सचिनने नकार दिलाय. एका धावेवरती समाधान मानले सचिनने आणि धावफलक जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतो अजय. सामना करेल सचिन. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण चेंडूने बॅटची कडा घेतली आणि चेंडू गेलाय घोषांकित क्षेत्रात. धावफलक जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. एका धावेच्या मदतीनंतर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज अजय. सामना करायला तयार आहे सचिन. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न चालू आहे आणि पंचांचा इशारा येतो. चेंडू गेला घोषांकित क्षेत्रात. धावफलक 1 ने वाढते. धावफलक जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू लॉफ्ट झालाय आणि चेंडू गेलाय घोषांकित क्षेत्रात. धावफलक 1 ने वाढते. धावफलक जाऊन पोहोचते ते 15 या आकड्यावरती. सचिन आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 15 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती बदल होताना पाहायला मिळेल आपल्याला आणि ओरोशी बी संघाकडून किशोरला आमंत्रित केलं जाते तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल तो आकाश. संत गतीने धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. विद्यमान सामन्यामध्ये ओरोशी बी विरुद्ध रांजणवाडी अष्टविनायक स्पोर्ट्स रांजणवाडी. मोठा फटका सजवलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. धावा आल्यात 6च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते 21 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती किशोरचा समाचार घेतलाय आकाशने आणि चेंडू पाठवला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून सीमारेषा पार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती किशोर. पुन्हा तोच प्रयत्न. आपटण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू दिशाहीन झाला आणि वाईटच्या स्वरूपात 1 धाव आली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 या आकड्यावरती. फटका सजवलाय आकाशने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करेल का? थांबवले. सचिनने कॉल दिलाय. गरज नाहीये. एका धावेवरती समाधान मानून धावफलक जाऊन पोहोचते ते 23 या आकड्यावरती. तिसरं षटक हाताळत असताना 2 चेंडूंच्या सांगतेनंतर धावफलकावरती धावा जमल्यात त्या 23. पुन्हा निर्धाव चेंडू. कुठेतरी सचिनच्या बॅटला फटके बसत नाहीयेत. फटके सजवले जात नाहीयेत सचिनच्या फलंदाजीमधून. 10 चेंडू खर्च करून 10 धावा आपल्या संघासाठी एकवटल्या सचिनने. तदनंतर पाहायला गेलं ना आकाशचा विचार करायला गेला 5 मध्ये 8ची खेळी करताना पाहायला मिळाला आकाश. आणि उत्कृष्ट गोलंदाजी किशोरने. जसा पहिल्या चेंडूवरती फटका सजवला तदनंतर कमबॅक केला किशोरने आपल्या गोलंदाजीमध्ये आणि वरुण राजाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. पंचांचा इशारा येतोय नोचा. नो +1. धावफलक जाऊन पोहोचते ते 25 या आकड्यावरती. उघडा डोळे बघा नीट कारण येणारा चेंडू असेल फ्री हिट, फ्री हिट आणि फ्री हिट. तर आजचे जय हनुमान चषक 2025 गवळेवाडी या संघाकडून अंकुश गिरी यांचा यथेचे असा सन्मान केला जाईल. श्री 11 पाडेवाडी संघाचे एक हरवणारी खेळाडू अंकुश गिरी. पाच चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 25 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील घेऊन येतोय किशोर. सामना करेल सचिन. कुठेतरी स्वतःवरती विश्वास दाखवला होता सचिनने पण त्या विश्वासाला पात्र ठरताना पाहायला मिळत नाही. चेंडू लॉफ्ट झालाय. क्षेत्ररक्षक आहे पण
कोणतीही रिस्क घेतलेली नाहीये क्षेत्ररक्षकाने. तदनंतर 2 धावा घेण्यात यश मिळालं सचिनला. धावफलक जाऊन पोहोचलं ते 27 या आकड्यावरती. स्लॉग ओव्हरचं षटक, निर्णायक षटक घेऊन कोण येणार? बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय अमित कासुर्डे. कॉलनी क्रिकेट खेळत असताना एक हरवणारी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आज या तालुका क्रिकेटच्या खेळामध्ये अमित कासुर्डे निर्णायक षटक घेऊन आला आपल्या संघासाठी. कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी, अंदाज चुकलाय. Y+1 स्वरूपात धावसंख्या 2 वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अमित. पुन्हा एकदा पंचांचा इशारा, पंचांनी हात फैलावलेत आणि पंचांनी इशारा केलाय. वाईटच्या स्वरूपात एक धाव येते, धावफलक जाऊन पोहोचते ते 30 या आकड्यावरती. काय हजेरी लावले, धावपळ सुरू झाली मैदानाच्या आतमध्ये पावसाने. पुन्हा एकदा लिगल डिलिव्हरी, पंचांचा इशारा. घोषांकित क्षेत्रात चेंडू जातोय, धावफलक जाऊन पोहोचते ते 31 या आकड्यावरती. 22च्या स्वरूपात एक धाव मिळते घोषांकित क्षेत्रामध्ये. यष्टीरक्षकाकडून कुठेतरी चुकी होते. फुलटॉस चेंडू, फुलटॉस चेंडूचा पुरेपूर उपयोग करता आला नाहीये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आकाश, दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करेल का? पंच निर्णय देतील. तत्पर 2 धावा घेण्यात यश मिळालं आकाशला. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 33 या आकड्यावरती. 2 चेंडू नंतर 33. पुन्हा एकदा मोठा फटका सजावलाय. स्कोर षटकाराच्या दिशेने चेंडू गेलाय सीमारेषा पार. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39 या आकड्यावरती. कुठेतरी महागडे षटक अमित कासुर्डे यांचं पडताना आपल्याला पाहायला मिळतंय. पण त्यांच्याकडे ती क्षमता आहे, त्यांच्याकडे ते फलंदाज आहेत. 3 चेंडू नंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 39 या आकड्यावरती. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू लॉब झालाय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का आकाश? पण नाही, आकाशने विश्वास दाखवलाय. माझा बॅट मधून मोठे फटके सजवता येतायत, मला मोठे फटके, बॅटला बॉल लागतोय म्हणून स्ट्रायकिंग एंड वरती आकाशने स्वतः राहण्याचा मनसुबा दाखवलाय आणि 2 धावा घेण्यात यश मिळालं आकाशला. धावफलक जाऊन पोहोचलं ते 41 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अमित कासुर्डे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण निर्धाव चेंडूची सांगता झालीये अमित कासुर्डे यांच्या मार्फत. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. सामना करेल आकाश. एक मोठा फटका येणं गरजेचे असेल, कारण स्कोर बोर्ड वरती आपल्याला एक सन्मानजनक स्कोर जमवायचा असेल तर. आणि पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर, धावसंख्या आहे ती 41. येणारे 24 चेंडू मध्ये 42 धावांची गरज असेल. ओरोशी बीज या संघाला. तर अष्टविनायक स्पोर्ट्स रांजणवाडी संघाला विनंती असेल, आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय आणि यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोस्ती 11 उपवळे कदमवाडी विरुद्ध. या दोन्ही संघामध्ये जो संघ विजयी होईल त्यांचा सामना आपल्याला यामध्ये पाहायला मिळेल.
तर विनंती असेल अमित कासोडे आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. अष्टविनायक स्पोर्ट्स रांजणवाडी क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तर जाऊया विद्यमान सामन्यामध्ये. सामना आपल्या समोर रंगतोय तो अष्टविनायक स्पोर्ट्स रांजणवाडी विरुद्ध ओरोशी 11B संघ. जावली क्रिकेट असोसिएशनचा एक मातब्बर संघ. सचिन किपिंग ला गेला ना. तर पंचांना विनंती असेल सामन्याला त्वरित सुरुवात करायची, कारण सकाळपासून आपला भरपूर वेळ वाया गेला होता. त्याची कुठेतरी आपल्याला भरपाई करावी लागेल आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल तो बॉलरचं नाव कळवा. अष्टविनायक स्पोर्ट्स रांजणवाडी संघ. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय अष्टविनायक स्पोर्ट्स रांजणवाडी संघाकडून नितीन आणि करमाळे संघाचे जय हनुमान स्पोर्ट्स करमाळे संघाचे संघनायक शिवकुमार पाटील यांचं मी स्वागत करतो. स्ट्रायकिंग एंड वरती अजय. पहिला चेंडू तेज तर्रार गोलंदाजी. निर्धाव चेंडूची सांगता. स्ट्रायकिंग एंड वरती अजय. नॉन स्ट्रायकिंग एंडला आम्ही अक्षय कासुर्डे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती नितीन सज्ज. सामना करेल अजय. पुन्हा आपटण्याचा प्रयत्न. आपटला तिथे दोपटला. चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून सीमा रेषा पार. धावा येतील 6. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 6 या आकड्यावरती. एक क्लासिक शॉट आपल्याला पाहायला मिळाला अजयच्या बॅट मधून. एक मातब्बर संघ जावली क्रिकेट असोसिएशनचा ओरोशी 11B आणि तेवढेच मातब्बर फलंदाज अजय आणि अक्षय कासुर्डे.
कॉलनी क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो अक्षय कासुर्डे नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण ज्याला पाहतोय ना, घनसोली प्रीमियर लीग, घनसोली कॉलनी प्रीमियर लीग मधून खेळत असताना आपल्या तालुक्याचं पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज नितीन, पुन्हा आपटण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, पहिला मासा गळात लागलाय आणि अजयला तंबूत परत पाठवलंय. यश त्यांच्या पाठीमागे, सचिन काय क्षेत्ररक्षण, बॅटची कडा घेतली होती तेवढ्या चपळाईने क्षेत्ररक्षण केलं आणि पहिला तिसऱ्या चेंडूवरती अजयला तंबूत परत पाठवलंय. तू षटकार मारू शकतोस तर मी तुला सुद्धा प्रतिहल्ला करू शकतो, मी सुद्धा प्रतिहल्ले चढवू शकतो असं संबोधताना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये नितीन. अष्टविनायक स्पोर्ट्स रांजणवाडी संघाकडून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजयची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये आलाय किशोर. बॉलिंग ट्रॅक वरती नितीन पुन्हा एकदा सज्ज होतोय, सामना करेल तो किशोर. पहिला चेंडूचा सामना करत असताना स्ट्रायकिंग एंडला किशोर. चौथा चेंडू घेऊन येतोय नितीन, फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक आहे. एक रन पूर्ण, गॅदर करेपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न करेल का, नाही. एक धाव पूर्ण. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय कासुर्डे. कॉलनी प्रीमियर क्रिकेट लीग खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो हा खेळाडू घनसोली या विभागातून खेळत असताना आपल्या संघासाठी ओरशी 11B. पहिला चेंडू सामना करत असताना निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे अक्षयसाठी आणि डॉट डिलिव्हरीची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या स्थिर 7 या आकड्यावरती. 5 चेंडू नंतर धावफलक जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज नितीन, सामना करेल अक्षय कासुर्डे. आपटण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा आहे, ते वाईड +1 च्या स्वरूपात. धावसंख्या 2 नी वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज नितीन, पुन्हा आपटण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नांना यश मिळतंय आणि निर्धाव चेंडूची सांगता केली नितीनने. धावफलक स्थिर 9 या आकड्यावरती. पहिलं षटक हाताळत असताना एक मोठा मासा गळाला लावून 9 धावा खर्च केल्या नितीनने. येणारे 18 चेंडू 33 धावांची गरज असेल ओरोशी बीट संघाला. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल आता अमर. अष्टविनायक 11 स्पोर्ट्स रांजणवाडी संघाकडून खेळत असताना बॉलिंग ट्रॅक वरती आलाय अमर, सामना करेल किशोर. पहिला चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि अतिरिक्त चेंडू भर पडते. धावफलक 1 नी वाढते, धावफलक जाऊन पोहोचते ते 10 या आकड्यावरती. यॉर्कर, एक परफेक्ट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं ना, तो चेंडू हाताळताना अमर आणि त्याला सन्मान देताना पाहायला मिळाला आपल्याला किशोर. आणि एक धाव घेण्यात यश मिळालं किशोरला. धावफलक जाऊन पोहोचते ते 11 या आकड्यावरती. स्ट्रायकिंग एंड वरती आलाय तो आता
अक्षय कासोडे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. अमर पुन्हा एकदा यॉर्कर. तदनंतर एक धाव घेण्यात यश मिळालं अमित अक्षयला. धावफलक जाऊन पोहोचलं ते 12 या आकड्यावरती. 1-2 चा गेम आपल्याला पाहायला मिळतोय किशोर आणि अक्षय कासुर्डे यांच्यामध्ये. पुन्हा परफेक्ट यॉर्कर, स्लोअर पद्धतीचा यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला अमर यांच्याकडून. काय गोलंदाजी करतोय अमर आपल्या संघासाठी. आणि एक धाव घेण्यात यश मिळालं किशोरला. धावफलक जाऊन पोहोचलं ते 13 या आकड्यावरती. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक 13 या आकड्यावरती. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर, क्षमा करा, 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 13 या आकड्यावरती. पुन्हा एकदा अमर फुल टॉस, लोअर फुल टॉस होता. अक्षयने नकार दिलाय, धावेची गरज नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता केली अमरने. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर. पुन्हा एकदा काय गोलंदाजी राहिली अमर याची पाहायला मिळते आपल्याला. उत्कृष्ट गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू स्ट्रायकिंग एंड वरती अक्षय कासुर्डे. पुन्हा यॉर्कर, स्लोअर यॉर्कर. पंचांकडे अपील केली आहे गॉड बिहाइंड द विकेटची, पण पंचांनी अपील फेटाळली आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला होताना पाहायला मिळते. धावफलक स्थिर आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आहे ते 13 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू 12 चेंडू 29 धावांची गरज. काय षटक हाताळलं अमरने. फक्त 4 धावा खर्च केला दुसरं षटक हाताळत असताना. उत्कृष्ट गोलंदाजी, एक परफेक्ट स्लोअर यॉर्कर त्याने हाताळले. प्रत्येक चेंडू हा त्याचा यॉर्कर पद्धतीचा होता आणि त्याचाच फायदा त्याला झाला आणि फक्त 4 धावा त्याने खर्च केला आपल्या संघासाठी. काय तुमच्याकडे आणि तिसरा षटक हाताळण्यासाठी आला होता तो सचिन. आणि पहिला चेंडू हाताळत असताना अतिरिक्त चेंडू. धावफलकाव धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 आकड्यावरती. मोठा फटका आलाय किशोरच्या बॅट मधून. सेकंड इयरच्या वरतून चेंडू जातो सीमा रेषा पार. षटकार. धावा 6 ने वाढतील. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज सचिन. स्लोअर चेंडू, बॅटची कडा घेतले, चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रात. धावफलक जाऊन पोहोचतंय ते 21 या आकड्यावरती. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 21. येणारे 10 चेंडू 21 धावांची गरज. स्लोअर चेंडू, यष्टीरक्षक चुकी करतोय. अमर यांच्याकडून चुकी होते आणि चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रात. या एक धावेचं महत्व किती असतं ना ते शेवटचं षटक हाताळणाऱ्या गोलंदाजाला विचारा, कारण किती बर्डन घेऊन ते शेवटचं षटक हाताळावं लागतं. धावफलक जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सचिन. पुन्हा स्लोअर चेंडू, स्लोअर वरती हमला चढवलाय. चेंडू गेलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. गगनचुंबी षटकार. धावफलक जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. येणारे 8 चेंडू 14 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती किशोर. काय फलंदाजी किशोरची आपल्याला पाहायला मिळते.
पुन्हा फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक आहे, गॅदर करेपर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करेल का किशोर? स्ट्रायकिंग एंडला अमितला, अक्षयला माहिती आहे किशोरच्या बॅट मधून फटके सस्त आहेत, त्यामुळे स्ट्रायकिंग एंडला किशोरला पाठवणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही अक्षयने दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि 2 धाव घेण्यात यश मिळालं. किशोर आणि अक्षयला धावफलक जाऊन पोहोचले ते 30 या आकड्यावरती. येणारे 7 चेंडू 12ची गरज. स्लोवर यॉर्कर, यष्टी रक्षकाकडून चुकी झाली, मोठा झेल झाला असता, मोठा मासा गळाला लागला असता, पण चेंडू हातातून चुंबन घेऊन घोषांकित क्षेत्रात गेला. धावफलक 1 ने वाढते, धावफलक जाऊन पोहोचले ते 31 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू 11ची गरज. ओरोशी 11 बी संघाला शेवटचं षटक, निर्णायक षटक घेऊन कोण येणार? स्लॉग ओव्हरचं षटक कोण हाताळणार? अष्टविनायक स्पोर्ट्स रांजणवाडी संघाकडून आमंत्रित केलंय सचिन यांनी. बॉलरचं नाव कळवा. अमर, बॉलरचं नाव काय? विजय. 6 चेंडू 11ची गरज असताना अष्टविनायक स्पोर्ट्स रांजणवाडी संघाकडून स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी आलाय तो विजय. सामना करेल अक्षय कासुर्डे, मॅन फ्रॉम ओरोशी. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. 5 चेंडू 11. स्ट्रायकिंग एंड वरती अक्षय कासुर्डे, गोलंदाजी मार्क वरती विजय, मॅन फ्रॉम रांजणवाडी. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज विजय. सामना करेल अक्षय कासुर्डे. स्लोवर यॉर्कर, क्षेपणास्त्र ज्याला म्हटलं जातं ना या क्रिकेटमध्ये, असं क्षेपणास्त्राचा वापर केलाय विजयने आणि स्लोवर यॉर्कर हाताळला. तत्पर 1 धाव घेण्यात यश मिळालं अक्षयला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 या आकड्यावरती. येणारे 4 चेंडू 10ची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती ज्याच्या बॅट मधून खणखणीत षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते आपल्याला असा किशोर. स्लोवर बॉल, स्लोवर चेंडू हाताळलाय. काय क्रिकेट, काय खेळ पाहायला मिळतोय. विजय, गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायच्या आहेत सर्वांनी. येणारे 3 चेंडू 10ची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती किशोर, गोलंदाजी मार्क वरती विजय. अष्टविनायक स्पोर्ट्स रांजणवाडी संघाकडून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय हा विजय. 3 10ची गरज असताना पुन्हा एकदा सज्ज होतोय, पुन्हा एकदा आपटलाय. दोन 10ची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती किशोर. एकतर्फी हा सामना झाला असता, कारण पाहायला गेलं ना एक मातब्बर संघ जावली क्रिकेट असोसिएशनचा ओरोशी बी संघ पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय विजय. 2 चेंडू 10ची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती किशोर. पुन्हा एकदा पंचांचा इशारा आलाय वाईटच्या दिशेने. 2 चेंडू 9ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय विजय. पंचांशी वाद घालू नका, कारण MC11 पॅनलचे पंच आहेत, त्यांचा कुठेतरी आपण सन्मान ठेवला पाहिजे. 2 ला 9. बॉलिंग ट्रॅक वरती विजय. स्ट्रायकिंग एंडला किशोर. चेंडू लॉफ्ट झालाय. क्षेत्ररक्षक आहे आणि घोषांकित क्षेत्रात चेंडू जातो. येणारा 1 चेंडू 8ची गरज. काय घडणार, काय बिघडणार, जोपर्यंत चेंडू हा पूर्णपणे संपन्न पूर्ण होत नाही तोपर्यंत आहे ना कोणतेही अंदाज बांधू शकत नाही. जशा प्रकारे आपण पाहिलं ना 2 ला 10ची गरज असताना पंचांचा इशारा येतो, वाईटच्या दिशेने चेंडू जातो. 1 चेंडू 7ची गरज. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम असेल. 1 लीगल डिलिव्हरी. अष्टविनायक स्पोर्ट्स रांजणवाडी संघ येईन. 1 मोठा फटका.
1-6. एक मोठा फटका. म्हटलं होतं ना, जोपर्यंत शेवटचा चेंडू हाताळला जात नाही ना तोपर्यंत कोणत्याही अंदाज आपण या मैदानामध्ये बांधू शकत नाही. 1-6. स्ट्रायकिंग एंड वरती किशोर. धक 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 आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये. आणि हा सामना विजयी झालाय रांजणवाडी संघ अष्टविनायक स्पोर्ट्स. एक जावली क्रिकेट असोसिएशनचा मातब्बर संघ ओरोशी 11 या संघाला स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. हार्ड लक बॅड लक ओरोशी 11 बी. धन्यवाद. आपण आपली